सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी ही बॅग शिवली आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता बॅग बनवण्यासाठी मी 11 इंच बाय 11 इंचाचे 2 पीस घेतलेले आहेत कपड्याचे. त्याच्या आतमध्ये कॅनव्हास घालून खालच्या बाजूने अस्तर लावलेलं आहे आणि चारी बाजूने शिवून घेतलेले आहे. आता ते एक काय करायचं आपल्याला, आपण ह्याला कप्पे तयार करणार आहोत. तर वरनं 2 इंचाचं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही ह्याला करायचे. जर तुम्हाला एकाच ह्याला कप्पा करायचा असेल तर एकाच ह्याला करा. मी दोन्ही ह्याला करणार आहे. ठीक आहे. खूप सोपी अशी ही बॅग आहे आणि एकदम पटकन शिवली जाते आणि एकदम म्हणजे कळायला पण एकदम सोपी आहे बरं का. आणि मोठी साईजची आहे बॅग, तर तुम्ही जरूर शिवून बघा. आता आपण इथे चेन लावणार आहोत अशा पद्धतीने. आणि चेन लावून झालं की पाठीमागच्या बाजूला परत पूर्ण असा हा चौकोन अस्तरचा एक पीस लावणार आहोत. म्हणजे हा एक कप्पा आपला तयार होईल. अशाचप्रमाणे दुसरा पीस पण आपण तयार करायचा. चला तर मग आपण चेन लावून घेऊया. चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे परत, म्हणजे हे 2 आपले बाहेरचे कप्पे तयार होतात. आता पुढे नीट बघा. आता मी एक दुसरा पीस घेतला आहे. त्याचं माप आहे 20 इंच बाय 11 इंच. 20 इंच बाय 11 इंच. ह्याला पण खालना पेपर कॅनव्हास लावला आहे. त्याच्या खालती अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे. माझ्याकडं छोटे छोटे असे कापडाचे तुकडे उरले होते ना, त्याच्यातून मी ही बॅग बनवली आहे. आता तुम्ही बघा, तर हे जे 2 पीस आहेत ना, ते आपण इथे असे लावून घेणार. म्हणजे हा चैनीचा जो भाग आहे ना, तो इथे ठेवून इथे असं शिवून घेणार 11 बाय 11 इंचाला. आणि इकडनं असं वरच्या बाजूने परत दाब शिलाई मारणार. आणि एक जो दुसरा पीस आहे तो इथे शिवून घेणार. अशा पद्धतीने हे 2 पीस आपण शिवून घेणार आहोत. हो का, इकडे आणि इकडे एक. चला तर मग आपण हे 2 पीस शिवून घेऊया. शिलाई पण मारलेली आहे. आता मागची बाजू बघा, म्हणजे काय होईल, आपले हे पीस एकदम व्यवस्थित बसेल. ठीक आहे. आता पुढे बघा. आता हा पीस आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे. आता मी 2 पीस अजून घेतलेले आहेत. आता त्याचं माप सांगते मी. 20 इंच बाय 16 इंच. 20 बाय 16 इंचाचे 2 पीस घेतलेले. त्याला पण आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तर लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हे 2 बंद घेतलेले आहेत. 2 बंदचं माप आहे 49 इंच. 50 इंचाचे 2 बंद आहेत हे माझे. 50 बाय 1 इंचाचे हे 2 बंद मी केलेले आहेत. ठीक आहे. आता हे जे हा जो पीस आहे ना, त्यातला एक पीस घ्यायचा. आपल्याला आता बंद लावून घ्यायचा आहे. व्हिडिओ तुम्ही ना नीट व्यवस्थित स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. आता इकडनं आहे ना, हे जे 20 इंचाचं आहे ना, ते असं खालती घ्यायचं आहे. आता हे 16 इंचाची इथून आहे ना 6 इंचावर आपण मार्किंग करणार आहोत इकडे. आणि इकडनं पण 6 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत. आणि वरच्या बाजूने 10 इंचावर मार्किंग करणार आहोत. ठीक आहे. आता त्याच्यावर आपण 10 इंचावर अशी लाईन मारून घेऊया. आणि हे 6 इंचावर अशी सरळ लाईन मारून घेऊ. आता हे झाले का. आता हे जे बंद आहेत ना, ते काय करायचे, बरोबर इथे असं ठेवायचं. आणि इथून हे 10 इंचापर्यंत शिवायचं. आणि परत इकडे घेऊन असं खालती घ्यायचं, म्हणजे हा बंद इथे व्यवस्थित बसेल. तसंच मग हे असं हे करून हा दुसरा बंद इथून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे इकडनं असं शिवून घ्यायचं आहे. बघा, हे असे 2 बंद असंच बंद दुसऱ्या पिसाला पण शिवून घ्यायचं आहे. बघा, इकडनं 6 दोन्ही बाजूनी 6 इंचाचं अंतर घेतलं आणि वरनं 10 इंचाचं अंतर घेतलं आहे. चला तर मग पहिले आपण बंद लावून घेऊया. आता इथे चेन घेतली आणि त्या चेनमध्ये मी 2 रनर घातलेले आहेत.
तर आपण इथे चेन लावून घेणार आहोत. इथे ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक. ठीक आहे, तर अशी चेन लावून घेणार आहोत दोन्ही साईडला. चला तर मग आपण चेन लावून घेऊया. बंद असे मागे घ्यायची चेन वगैरे लावताना, शिलाईमध्ये बंद आले नाही पाहिजे, नाही तर परत तुम्हाला उसवी करावी लागेल. तर असे ह्या प्रकारे आपण इथे चेन लावून घेणार आहोत ह्या दोन्ही पिसांना. ठीक आहे, आता जो आपण कप्पे जोडले होते ना, आता तो पीस घ्यायचा आहे बरं का. आता हा जो कप्पा केला आहे ना आपण, हा जोडला आहे ना, तसं इथे बरोबर त्याची मधोमध घडी घालायची. ठीक आहे, आणि इथे जरा कात्रीने एक कोना कापून घ्यायचं, म्हणजे आपल्या लक्षात येते. ठीक आहे, तसंच ह्या बाजूने पण करून घ्यायचं. छोटंसं असं आपल्या ह्याच्यासाठी करून घ्यायचं. आता ही जी चेन आहे ना, हा चेन लावली ना, तिथं आपण हे जोडणार आहोत. असं बरोबर मधोमध घ्यायचं, हे असं जोडायचं आणि मग इथून हे इथपर्यंत जोडलं ना की हे असं जोडायचं आणि हे बाकीचं असं जोडून घ्यायचं. आणि मग तसाच हा दुसरा पीस त्याला जोडायचा आणि जे आपण शिवलं आहे ना त्याला पायपिंग करून घ्यायची, म्हणजे नाटमध्ये पण आपली बॅग एकदम व्यवस्थित राहील. नीट लक्ष द्या बरं का. आता हे जे मध्यभाग घेतलं आहे ना, ते हा चेनीची इथं घ्यायचा असा आणि इथे असं शिलाई मारायची. आता इथे शिलाई मारून झाली की मग हा कोणा आपण इकडे घेणार असं इथपर्यंत. इथून शिवून झालं की हा 20 इंचाचा इथे. मग परत असं पूर्ण गोलाकार हे शिवून घ्यायचं आहे. ठीक आहे, पायपिंग केल्यामुळे काय होतं की धागे वगैरे दिसत नाही. चला तर मग आपण आपली बॅग ही सरळ करूया. मोठ्या साईजमधली ही बॅग आहे. एक 10-15 दिवसासाठी तुम्हाला कुठं फिरायला जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. खूप सुरेख अशी आणि पटकन होते बॅग. बघा, तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या साईजमध्ये ही बॅग झालेली आहे. आतमध्ये पण भरपूर जागा आहे. इकडे पण बघा हा कप्पा आपला, इकडे हा कप्पा तयार झाला आहे आणि खालती बेस पण बघू शकता तुम्ही. चांगल्या मोठ्या प्रमाणात बेस तयार झालेला आहे. कशी वाटली बॅग? मग छान आहे ना, आणि बनवायला पण एकदम सोपी आहे. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.